कृष्ण 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 हरे हरे म्हणा हरे राम बंद करा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे ते काय काय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती दूत एकनाथ महाराज की जय नरहरी सोनार महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सूर्य असे गगनी परी दिसतो जीवनी मेघ असतो अंबरी पाणी पडे भूमीवरी आकाशी चंद्र तारांगण बिंब दिसे पाण्यातून बिंब पाहता दर्पणी बिंबे दिसे त्यातुनी आत्मा अनुभवी पाहता देव दिसे हो तत्वता गुरु गुरु कृपा होय पूर्ण नरहरी लंपट निशिदिन आज नरहरी सोनार पुण्यतिथीच्या निमित्ताने माझ्याकडे जी सेवा आलेली आहे आणि म्हणून त्यांचा जो अभंग मला दिलेला आहे त्या अभंगाचं निरूपण आपण आता पाहूया आणि म्हणून नरहरी सोनार काय म्हणतात ते आपण त्याचा भावार्थ पाहू की सूर्य असे गगनी परी दिसतो जीवनी सूर्य हा जरी आकाशामध्ये असला तरी तो आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आपण रोज पाहत असतो मेघ जरी आकाशामध्ये असले तरी सुद्धा ते आपल्याला जमिनीवरती पाणी वर्षाव करतात टाकतात म्हणजे पाऊस या रूपाने ते आपल्याला काय होतंय ते पाणी मिळतंय आकाशी चंद्र तारांगण आकाशामध्ये चंद्र आहेत तारका आहेत सर्व काही आहे पण त्याचं बिंब जे आहे आपल्याला ते प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसतं बिंब पाहता दर्पणी आपण ज्या वेळेला आपण आरशामध्ये आपण स्वतःच चेहरा पाहतो त्यावेळेला त्या आरशामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं आत्मा अनुभवी पाहता देव दिसे हो तत्वता तस आत्मा ही सुद्धा अनुभवण्याची गोष्ट आहे आणि तो अनुभवला की आपल्याला देवाची प्राप्ती झाली असं समजायचंय आणि म्हणून देव हा तत्वरूपी आहे आणि त्या तत्वरूपी देवाला आपल्याला हृदयामध्येच अनुभवायचं आहे पण त्याच्यासाठी मात्र आपल्याला गुरु करावा लागेल व त्या गुरुची कृपा संपादन करावी लागेल असं नरहरी महाराज म्हणतात आणि त्यांनी सुद्धा गुरु कृपा संपादन केली आणि म्हणून ते लंपट होऊन रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण करतात आता आपण या अभंगाचा भावार्थ पाहिलेला आहे परंतु आता आपल्याला त्याच्याकडे लक्षणार्थाकडे जायचं असेल तर तसं पाहायला गेलं तर साधू संतांनी जे लिखाण केलेलं आहे ज्ञानेश्वरी असो भागवत असो अभंग असू द्या हरिपाठ असू द्या साधू संतांचं जे लिखाण आहे ते जे लिहिलेलं आहे ते लक्षणार्थाने लिहिलेलं आहे पण आपण लोक ते वाच्यार्थाने वाचतो आणि वाच्यार्थाने वाचल्यामुळे त्याच्यातला जो गर्भित अर्थ आहे तो काही आपल्याला समजत नाही आणि तो गर्भित अर्थ समजण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये गुरुची नितांत गरज आहे कारण गुरु विन कौन बतावे बाट बडा बिकट यमघाट या यमाच्या तावडीत न सोडवणारा जो गुरु आहे जो सद्गुरु आहे की तो केल्याशिवाय आपल्याला त्या अभंगाचे अर्थ कळणार नाही ज्ञानेश्वरी सुद्धा वाचलेली कळणार नाही भागवतही वाचलेलं कळणार नाही नवे नवे कुठल्याही पोथी पुराण वाचा त्यापेक्षा चहुर्वेदी जाणं षडशास्त्री कारण 18 पुराणे हरीचीच गाती 4 वेद 6 शास्त्र 11 पुराण 11 उपनिषद कला हे सगळं जे वर्णन आहे ते लक्षणार्थाने आहे कारण ते साधू संतांनी अनुभवलेलं आहे मग ते अनुभवलेलं जे वर्णन आहे ते त्यांनी लिहिलंय परंतु अनुभव घेऊन लिहिलं
म्हणजे त्यांना स्वतःला अगोदर सद्गुरू करावा लागला. कारण सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. महात्मे सांगतात तुम्हाला अगोदर जीवनामध्ये सद्गुरू करावा लागेल. कारण सद्गुरू म्हणजे सत्य वस्तूची अनुभूती आणून देणारे महात्मे. मग सत्य म्हणजे काय? जे सत्य आहे त्या सत्य वस्तूचा अनुभव. मग जगामध्ये सत्य काय आहे? ब्रह्म सत्य, जगन मिथ्या. एक ब्रह्मच फक्त सत्य आहे आणि बाकीचं जे काही या दोन डोळ्यांना दिसतंय, चर्मचक्षुंना दिसतंय, ते सगळं नाशिवंत आहे. आणि म्हणूनच भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हे जे समोर सगळं दिसतंय, मी सुद्धा जे दिसतोय तो सुद्धा नाशिवंत आहे. मग दोन चर्मचक्षु म्हणजे हाडाकाडाची जी डोळे आहेत, त्यांनी आपण जे जे पाहतो ते सगळं नाशिवंत आहे. सगळं उपजेते नाशे पुनरती दिसे. म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणारे आणि पुन्हा पुन्हा नाश पावणार आहे, त्याच्या नादी तू लागू नको. मग हा उपदेश फक्त अर्जुनाला आहे का? नाही. कारण अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, हे संसार एवढे थोर ओझे फेडियले जगाचे. अर्जुनाला निमित्त मात्र केलं. एकाचे कैवाडे उभी बहुतांची कोडे. तुम्हा आपल्या सर्वांना हे ज्ञान व्हावं, अज्ञानाच्या अंधकारातून आपण दूर व्हावं. नाही आपल्याला ज्ञानाचा उजेड मिळावा, एवढ्याच साठी भगवंताने अर्जुनाला निमित्त मात्र केलं आणि हे ज्ञान सांगितलं. अर्जुनाला ज्ञान नव्हतं का? होतं. अर्जुन सर्व गुण संपन्न होता, ज्ञानी होता, परंतु कोणीतरी निमित्त पाहिजे म्हणून अर्जुनाला निमित्त मात्र केलं. जो पाण्यात पाहून माशाच्या डोळ्याला बाण मारणारा धनुर्धर एवढा तरबेज, एवढा हुशार, त्याला गीता सांगायची काय गरज होती? पण निमित्त कोणीतरी पाहिजे ना. आज जसं तुम्ही आपण सगळेजण निमित्त आहोत आणि म्हणून आपण प्रवचन ऐकतोय, रोजच ऐकणार आहोत, नाही का? तसं अर्जुनाला निमित्त मात्र केलं आणि भगवंताने ते ज्ञान सांगितलं. मग ते ज्ञान म्हणजे कुठलं? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आखे आणावे, तरी संता या बजावे सर्वस्वेशी. असं जे एक विशेष ज्ञान आहे की त्या ज्ञानाने अज्ञान जात, जन्म मरणाचा फेरा चुकतो, याची देही याच डोळा, भोगी मुक्तीचा सोहळा, या स्वरूपाची प्राप्ती होते. त्या ज्ञानाला ज्ञान संत म्हटलेलं आहे. कारण संत ही पदवी ज्ञानाला आहे. डॉक्टर, वकील, इंजिनियर ही पदवी जशी ज्ञानाला आहे, जो मुलगा MBBS MD झाला त्याला डॉक्टर म्हणतात, ज्याला सल्ला द्यायचं ज्ञान आहे त्याला वकील म्हणतात, त्यांनी LLBचं ज्ञान ग्रहण केलेलं आहे, ज्याला बी पेरायची अक्कल आहे त्याला शेतकरी म्हणतात. मग जर त्या ज्ञानाला पदवी आहे, मग संत ही पदवी सुद्धा ज्ञानालाच असली पाहिजे ना. पण आज समाजात तसं नाहीये. लोक समाजात असं बोलतात की आता संतच नाहीये. असं नाहीये. संत बीज पलटे नाही जुग गए अनंत. सगळं जरी बदललं तरी संतांचा अवतार कार्य हे प्रत्येक युगामध्ये होणारच आहे. नवे नवे कशासाठी? तर जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देव कष्टविती परोपकार. तुमच्या आमच्या कल्याणासाठी संत या पृथ्वी तलावरती अवताराला येतात. नाही यावंच लागतं त्यांना. कारण संतांना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेदांना सुद्धा सांगावं लागलं ना. बरोबर. की आम्ही देवाचं वर्णन करून करून थकलो. बहुवेदी जाणं षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. मग काय कर? मंथुनी नवनीतांत ऐसे घे अनंता. तुला देव पाहिजे ना, मग जसं दुधातलं तूप तू काढशील ना, तसं तू मंथन कर, नामाचं चिंतन कर, त्यावेळेला तुला तो भगवंत सापडेल. मग हे नुसतं सांगून भागलं का संतांनी? नाही. त्यांना स्वतःला त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा लागला. कारण अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. त्यांनी स्वतः अनुभव घेतला. मग कसा? तर ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना सद्गुरू केलं, चांगदेव महाराजांनी मुक्ताबाईला सद्गुरू केलं, प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठांना सद्गुरू केलं, भगवान श्रीकृष्णाने सांदीपनी ऋषींना सद्गुरू केलं. नवे नवे सर्वांनाच सद्गुरू करावा लागला. नाथ महाराज सुद्धा सद्गुरूंना शरण गेले, नामदेव महाराज सुद्धा विसोबा खेचरांना शरण गेले.
मग सर्वच महात्म्यांना, देव असू देत नाही तर संत असू देत, त्यांना देखील सद्गुरु हा करावाच लागला. मग त्यांनी जे शास्त्र लिहिलंय, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, हरिपाठ, मग ते लिहिण्यासाठी जर त्यांना सद्गुरु करावा लागला आणि सद्गुरु केल्यानंतर आतमध्ये जी त्यांची आत्मसाक्षात्काराची अनुभूती आली, कारण देव आत आहे, आणि त्याची अनुभूती आल्यानंतर आतून जो ज्ञानाचा स्रोत बाहेर पडला. जसं आपल्याला पाणी पाहिजे, पण पाणी पाहिजे म्हणल्यानंतर जमिनीमध्ये आहे, ऑलरेडी आहेच आहे, परंतु तिथे आपल्याला विहीर खोदण्यासाठी पानाडे शोधावा लागतो, आणि पानाड्याने सांगितल्यानंतर आपण तिथे ज्या वेळेला विहीर खोदायला सुरुवात करतो त्यावेळेला सुरुंग लावावा लागतो, आणि मग ते दगडविटा माती मोडून बाजूला फेकले जातात, आणि आतून पाण्याचा स्रोत बाहेर पडतो. मग आपल्याला आनंद होतो की आपल्याला पाणी मिळालं. आपण गावभर पेढे वाटतो, त्याच्यानंतर त्या सवाष्णी जीव घालतात, मग एक पाणी मिळालं तेवढा आनंद होतो. मग आपल्या हृदयामध्ये देव आहे सगळ्यांनाच माहिती आहे, मग त्याची अनुभूती नको का घ्यायला? हो. तरच म्हटलं जाईल की आनंदाचे डोही आनंद नाचे तरंग. रंग. मग विचार करा की हा अनुभव घेण्यासाठी मोठे मोठे तपस्वी ऋषी मुनी सुद्धा हिमालयामध्ये गेले, नाही मनके मोडून घेतले, तपश्चर्या केली, अहोरात्र सगळं केलं, पण तरी सुद्धा सगळं व्यर्थ गेलं, कारण हे काहीच करायला सांगितलेलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळे मार्ग मोडून काढले. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला, राज्यभार चाले ऐसा. सगळ्या वाडा मोडून काढल्या. नवे नवे महात्मे सांगतात की रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. ही उपाधी आहे. जो त्या परमानंदी मन नाही, परमानंदात मन नसेल तर तू ही रिद्धी सिद्धी किती प्राप्त केली, किती त्या विहिरीतनं तूप काढलं, इकडे गुप्त होऊन तिकडे प्रगट झाला, तरी उपयोग नाही. हा देवाचा अनुभव नाहीये. त्यानंतर त्यांनी सांगितलं त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ती किती त्रिवेणी संगमांकडे गेला, आंघोळ करायला गेला, किती सगळ्या संगमांमध्ये नद्यांमध्ये गेला, आंघोळ केली, तरी पाप जायला म्हणून लोक जातात, म्हणजे पाप करतात, नाही का? पाप करतात म्हणून पाप जायला जातात. पाप धुवून जाणार नाहीत, ते फक्त वरच कातड धुतलं जातं. नाथ महाराजांनी छान अभंग लिहून ठेवलेले आहेत. अरे हे वरच कातड किती धुतलं तरी उपयोग नाही, आपलं अंतःकरण आतलं धुतलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्या महात्म्यांना सुद्धा ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी म्हटले, आपुलाने चित्त शुद्ध करा. चित्त नावाची वस्तू आत आहे, मग ती शुद्ध करायची आहे. मग ती शुद्ध केल्यानंतर ज्ञानाचा स्रोत बाहेर पडेल, आणि तो अभंग रूपाने बाहेर पडला, ओवी रूपाने बाहेर पडला, आणि म्हणून ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली, म्हणून अभंगांची निर्मिती झाली. आणि म्हणून आज तुमच्या आमच्या पुढे अभंग आणि ओव्या आणि ज्ञानेश्वरी, भागवत पाहायला मिळतंय. नवे नवे त्याच्यावर पोट पण भरली जातात. सगळेच बातमी त्याच्यावर कीर्तन प्रवचन करतात. नवे नवे आज तर ज्ञानेश्वरी सुद्धा विक्रीला काढली हो लोकांनी. जी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांना इंद्रायणीमध्ये देहत्याग करावा लागला, आणि त्यांनी देहत्याग केला. आपली चारही मुलं जशी सोडून दिली, तुमच्या आमच्या भरोश्यावर सोडून दिली, नवे नवे त्यांच्या हातनं क्रांती होणार होती, आणि म्हणून ज्ञानेश्वरी आज तुमच्या आमच्या पुढे आहे, म्हणून हे अभंग तुमच्या आमच्या पुढे आहेत. महात्म्यांना खूप कष्ट सोसावे लागले, आपल्याला त्या मानाने काहीच कष्ट नाहीयेत. मग किती सोप्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी समजावून सांगितले आपल्याला. आता हा अभंग जर पाहिला नरहरी महाराजांचा, किती सोपा आहे, किती सोपा आहे. अगदी पहिली दुसरीतला मुलगा सुद्धा त्याचा अर्थ सांगेल आपल्याला, नाही का? परंतु आपल्याला नुसता अर्थ समजून उपयोग होणार नाही, त्याचा भावार्थ लक्षणार्थ सुद्धा समजला पाहिजे. मग नरहरी महाराज आपल्याला काय सांगतात, की सोप्या पद्धतीने सांगतात की सूर्य असे गगनी परी दिसतो जीवनी. सूर्य कुठे आहे? आकाशामध्ये आहे, लाखो किलोमीटर अंतरावरती आहे, नाही का? ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला गणदाट हरी दिसे, नाही का? मग विचार करा की सूर्य आकाशामध्ये आहे, परंतु त्याची जी किरण आहेत ती अख्ख्या जगावरती पडतात, आणि म्हणूनच तुम्ही आपण जिवंत आहोत, म्हणून शेती पिकते, आणि म्हणून सगळ्यांची दिनचर्या चालू आहे.
सूर्य जर 2 तीन दिवस पावसाळ्यामध्ये जर दिसला नाही तर लगेच लोक ओरडायला सुरुवात करतात की सूर्याचं दर्शन झालं नाही, नाही का? मग सूर्याचं दर्शन झालं नाही तर आम्हाला एवढा त्रास होतो, वैताग होतो, सगळी काम वाढतात. मग सूर्याचं दर्शन झालं तर एवढा त्रास होतो, पण सूर्य कुणाच्या जीवावर तळपतोय हे कधी त्याचा आपण अभ्यास केलाय का? नाही. सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, एकच सूर्य आहे पण त्याची हजारो लाखो किरण आहेत, किती अगणित मोजता येणार नाहीत. आणि प्रयोग करायचा असेल तर करून पहा. आपण लहानपणी केलेला आहे की ज्या वेळेला असा कागद जमिनीवरती ठेवायचा आणि त्याच्यावरती असं काचेचं जाड भिंग धरायचं आणि त्याच्यावरती सूर्यकिरण पडली पाहिजे आणि मग ती सूर्यकिरण त्या भिंगावरती पडतात आणि त्या कागदावरती पडल्यानंतर कागद पेट घेतो. करून पहा. नसेल लहानपणी केलं तर आता करून पहा. मग ताकद आहे की नाही? मग जर सूर्यकिरणामध्ये जर एवढी ताकद आहे आणि तीच शक्ती आपल्याला मिळते आणि ती नाही मिळाली तर डॉक्टर म्हणतात डी व्हिटॅमिन कमी झालं तुमच्या शरीरामध्ये, नाही का? उन्हामध्ये थोडं बसत जा, उन्हामध्ये थोडं फिरत जा. पण आता आम्हाला उन्हात जायची सवयच राहिलेली नाही. आपली जीवनचर्या सगळी घरातल्या घरातच आहे, दारं लावून बसायची. मग ही सगळी टेक्नॉलॉजी बदलल्यामुळे आज प्रत्येकाच्या पुढे आजार निर्माण झालेले आहेत. नवे नवे सगळे लोक निरोगीच्या ऐवजी कसे झालेले आहेत, रोगिष्ट झालेले आहेत. एका सूर्यामध्ये एवढी ताकद आहे ना हो, आपण तर त्याच्याकडे पाहू सुद्धा शकत नाही. पाहू सुद्धा शकत नाही, पण तरी सुद्धा तो तळपतोय कोणाच्या जीवावर. कारण एक अभंग लिहिलेला आहे महात्म्यांनी, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविता सूर्य चाले, म्या हलविता प्राण हाले, जगाशी चालविता मीची एक. सगळं काही करणारा मी एकटाच आहे. झाडाची पानं मीच हलवतो, चंद्र सूर्यांना सुद्धा चालवण्याची सत्ता माझ्यामुळेच आहे. नाही नाही तुमचा प्राण देखील मीच चालवतो. रोज आपण कीर्तनांमध्ये प्रमाण ऐकतो, परंतु ती गाण्यांच्या आणि त्या चालीमध्ये म्हटल्यामुळे आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही. आपल्याला नुसतं वाटतंय की तो पखवाज वाजतोय, टाळ वाजतोय, कीर्तनकार चाल घेतोय आणि त्या चालीतच आपण रंगून गेलेलो आहे. पण परमार्थामध्ये रीत माहित पाहिजे. चाल नाही माहित झाली तरी चालेल, चाल माहित नाही झाली तरी चालेल, पण रीत माहित पाहिजे. आणि म्हणून एक जुनी म्हण आहे, नाही काय कळलं तर कोणाच्या तरी मांडवा खालून जा म्हणजे रीतभात कळेल. तुम्ही विचार करा, एखादं जर गणित नाही सुटलं तर तुम्ही गणिताच्या टीचरलाच विचारलं पाहिजे की हे गणित सुटत नाहीये, आम्हाला समजावून सांगा. मग ते गणिताच्या सरांनी जर त्या विद्यार्थ्याला जवळ बसवलं आणि समजावून सांगितलं की हे गणित असं सोडवायचंय आणि ती रीत समजून दिल्यानंतर जर त्या विद्यार्थ्याच्या डोक्यात बसली, त्याला जर समजलं, तर त्याच पद्धतीची 1000 उदाहरणं तो सोडवतो. एकच रीत समजली तर बरं का, अवघड नाहीये, पण त्याला जवळ घेऊन समजून दिली पाहिजे. कुठलीही गोष्ट तुम्ही समजून द्या, रीत समजून दिली तर निश्चित कळते. मग तुम्ही सांगा, शिक्षण रीतीच आहे, शेती रीतीची आहे, धंदा व्यवसाय रीतीचा आहे, नोकरी रीतीची आहे, आपला प्रपंच रीतीचा आहे, सगळं रीतीचं आहे. मग परमार्थ चालीचा का रीतीचा? दोन्ही रीतीचा असला पाहिजे ना. मग साधू संतांनी रीत घालून दिली, चाल नाही शिकवली. चालीमध्ये परमार्थ शिकवलाच नाही, त्यांनी उलट शेरा मारलाय. बहुत केले पाठांतर तरी वर्म राहिले दूर. अरे बाबांना नुसतं पाठ करत बसू नका, पाठ करून काहीही पदरी मिळणार नाही. पाठांतराचं ज्ञान विसरतं. तुम्ही एकदा स्टेजवर जाऊन बोलायला सुरुवात करा, जेवढं पाठ केलेलं आहे त्याच्यामधलं काहीतरी विसरलं की लिंक तुटली, संपलं का. आतून आपोआप आलं पाहिजे. आणि मग महात्म्यांच्या आतून हे ज्ञान येत होतं. हजारो अभंग कसे लिहावे की त्या काळामध्ये शाळेचा सोय नाही, शिक्षणाची सोय नाही, लाईट नव्हता, आता जे तुमच्या काही सुखसोयी आहेत त्या नव्हत्या, टेबल नव्हता, फॅन नव्हता, रूम नव्हते, बंगले नव्हते, खायला प्यायला नव्हतं, अंगावर कपडे नव्हते. हे काहीच उपलब्ध नसताना सुद्धा सर्व साधू संतांनी एवढं ज्ञान आपल्यासाठी करून ठेवलं. कशासाठी हो?
ते मिळवण्यासाठी आहे का नुसतं पाठ करण्यासाठी आहे? सगळ्या गोष्टीचा आपण पुरेपूर फायदा घेतो, त्याचा अनुभव घेतो. प्रत्येक पदार्थ नवीन निघाला की त्याची टेस्ट आपण घेतो. प्रत्येक कपड्याची नवीन फॅशन निघाली की आपण तो घालून अनुभव घेतो. प्रत्येक गोष्टीचा अनुभव होतो, जी नवीन निघेल ती. साधू संतांनी लिहून ठेवलेलं आहे ते अनुभव घेण्यासाठी की नुसतं वाचून पाठ करण्यासाठी? अख्ख्या जगात पाठांतर चालू आहे, त्याच्या संस्था निघाल्या, शाळा निघाल्या, आणि आज सगळे लोक नुसतं पाठ करतात. ते पाठ करून कोणाचंही पोट भरणार नाही. तुम्हाला भूक लागली तर फक्त तुम्ही भात वरण भाजी पोळी पाठ करत बसा, कधी पोट भरेल का बघा? नाही भरणार. जेवावंच लागेल, आणि जेवल्यानंतर तृप्तीचा ढेकर येईल. तसं कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती. या उक्तीप्रमाणे आपल्याला सुद्धा कृतकृत्य व्हावं वाटत असेल तर साधू संतांनी जे आपल्याला सांगितलंय ती फक्त दृष्टांत रूपक देऊन पटवून दिलेलं आहे. कारण ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंची संगती करणोपाय. तो जो दृष्टांत दिलेला असतो ना, ते नुसतं हा ही करण्यासाठी, हसण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, लहान मुलांसारख्या गोष्टी ऐकण्यासाठी नाहीये. तो जो दृष्टांत दिलेला आहे तो सिद्धांत पटवून देण्यासाठी दिलेला आहे. तो सिद्धांत पटला पाहिजे आपल्याला ऐकणाऱ्यांना, आणि तो सिद्धांत पटवून देण्यासाठी साधू संतांनी प्रापंचिक उदाहरणं आपल्याला घरातली, जवळची, व्यवहारातली उदाहरणं सांगितली, आणि तो विषय पटवून दिला की जेणेकरून तुम्हाला हा विषय पटेल. सोपीकरण केलं. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ, विरळात जाणे आहे सर्वांनी सोपे, पण शाळा तो धनी घेत असे. ज्ञान खूप सोपं आहे. इतकं सोपं, इतकं सोपं, इतकं सोपं आहे, मूर्खाला, अडाण्याला, बाळोटाला सुद्धा समजण्या इतकं आहे. पण करेल तेव्हा. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. कारण ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर या गीतेसी. ज्ञान होय मुडा, अति मूर्ख त्या दगडा. दगडाला सुद्धा ज्ञान होऊ शकेल, पण ऐकावं लागेल आणि करावं लागेल. मग तुम्ही सांगा, इतकं सोपं उदाहरण दिलं की आकाशामध्ये सूर्य आहे, परंतु तो आपण जीवन जगत असताना रात्रंदिवस त्याचा अनुभव घेतो. सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, हे जे आपण बोलतो ते साफ चुकीचे. सूर्य कुठे जातही नाही, येतही नाही. सूर्य आहे तिथेच आहे. पृथ्वी त्याच्या भोवती फिरत असते, तो कुठेच जात नाही, येत नाही. लहानपणी आम्ही या गल्लीतून त्या गल्लीत पळत जायचो आणि पाहायचो की या गल्लीतला चंद्र वेगळा आहे का आणि त्या गल्लीतला चंद्र वेगळा आहे का. लहानपण असतं, ते अज्ञान असतं, नाही का? अज्ञानामध्ये काही केलं तर चालतं, पण जीवनामध्ये ज्ञानी बनायचे. कारण ज्ञानी बनल्याशिवाय जीवनाचं सार्थक होणार नाही. इतकी सोपी सोपी उदाहरणं का द्यावी लागली तुम्हाला संतांना? तर त्यांनी सांगितलं सूर्य आकाशामध्ये आहे. आता तुम्ही सांगा, खाली जर आपण 5-10 भांडे, गाडगे, मडके, सगळं काही पाण्याने भरून ठेवलं, आणि वरती सूर्य आहे आकाशामध्ये, आणि त्याचे प्रतिबिंब त्या भांड्यांमध्ये पडले, मग एक सूर्य आहे का अनेक सूर्य आहेत? एकच आहे, एकच आहे. पण तुम्ही भांडे जास्त ठेवले आणि त्या भांड्यांमध्ये पाणी, त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं. तुम्ही जेवढे भांडे ठेवतात तेवढे प्रतिबिंब दिसतील. तसं तुम्हा आम्हा सर्वांच्या शरीरामध्ये पशु पक्षी जनावर कोणी पण असू द्या, सर्वांमध्ये त्या सूर्याची सत्ता आहे. नाही नाही, त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही, जगूच शकत नाही. सूर्यकिरण हे आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे. नवे नवे त्याच्याशिवाय नाहीतर माणूस रोगिष्ट बनेल. आणि म्हणून सूर्य जरी आकाशामध्ये असला तरी तो काय आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. दुसरं पुन्हा उदाहरण दिलं, मेघ असते असतो अंबरी, पाणी पडे भूमीवरी. पण किती सोपं सांगितले हो. लहान मुलं सुद्धा सांगतील की आकाशामध्ये मेघ म्हणजे ढग, आकाशामध्ये ढग असतात, पण त्या ढगातनं ज्या वेळेला पाणी पडतं की त्याला आपण पाऊस म्हणतो, तो कुठे पडतो? जमिनीवर, खाली, आहे की नाही? मग हे सुद्धा सिद्धांत पटवून दिले साधू संतांनी. समुद्राच्या पाण्याची वाफ होते, समुद्राच्या पाण्याची वाफ होते, तिचे ढग बनतात,
आणि त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो असं शास्त्र सांगतं. मग पाऊस ज्या वेळेला जमिनीवरती पडतो त्यावेळेला आकाशामधलं जे पाणी आहे ते स्वतः आकाश तर पितच नाही. आकाशात पतितम तोयम, नाही का? आकाशातलं जे पाणी आहे ते आकाश कधीच पित नाही, पण ते तुमच्या आमच्यावरती उपकार करतं आणि सर्वांवरती त्या पाण्याचा वर्षाव करतो, त्याला आपण पाऊस म्हणतो. मग ज्या वेळेला आपण म्हणतो की आकाशामध्ये ढग आले ढग आले ढग आले, काही ढग काय करतात, वाऱ्याने पळून जातात, वाऱ्याने निघून जातात, ते काही पाऊस पडत नाही. परंतु काही जे ढग असतात ते आपल्याला पाऊस देतात, त्यांना थंड हवा लागली की तो पाऊस खाली जमिनीवरती पडतो. मग त्याच्यात पाणी आहे म्हणून पडतो का पाणी नाही म्हणून पडतो? आहे म्हणूनच पडतो ना. विहिरीत असेल तरच पोहण्यात येणार ना. मग ज्ञान पण आपल्याकडे असेल तरच आपण लोकांना देऊ शकणार ना. लोका शिकवी ब्रह्मज्ञान, आपण स्वतः कोरडे पाषाण. सांगायच्या गोष्टी भरपूर सांगतो आपण लोकांना, परंतु स्वतः त्या ज्ञानाची अनुभूती घेतलीये का हे मात्र कोणी पाहायला तयार नाही. अनुभव हा विषय खूप महत्वाचा आहे. ढगाने अनुभव घेतलाय, स्वतःमध्ये पाणी साठवून ठेवलंय, परंतु ज्या वेळेला थंड हवा लागते आणि त्यावेळेला तो पाऊस जमिनीवरती पडतो. आता आकाशातलं जे पाणी आहे ते शुद्ध आहे, एकदम शुद्ध आहे. परंतु तुम्ही जर ते भांड्यामध्ये जर धरलं तर एकदम शुद्ध पाणी आहे, पण तेच जर पाणी जमिनीवरती पडलं तर ते गढूळ होणार. संगत कोणाची लागली? मातीची. मातीची संगत लागली आणि ते पाणी गढूळ झालं. पाण्याचा काही दोष आहे का? नाही. पाणी स्वतः शुद्ध आहे, चांगलं आहे, नित्तळ आहे. परंतु भांड्यात धरलं त्यावेळेला स्वच्छ आहे, परंतु ज्या वेळेला मातीची संगत लागली त्यावेळेला ते गढूळ झालं. मग ते किती जरी गढूळ झालं, पण पाण्याची इतकी टंचाई आहे की आमच्याकडे पाणी नाहीये, पण पाणी तर पाहिजे वापरायला. मग ते गढूळच पाणी जर आपल्याला वापरण्यासाठी वापरायचं असेल तर काय करावं लागेल? एक तर ते भांड्यामध्ये निथळत ठेवा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुरटी फिरवा, नाही तर पोटॅशियम परमॅनेट टाका, म्हणजे साधन वापरलं. काय वापरलं? साधन वापरलं. साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक, हरी नाम जपता घडे. महात्मे सांगून गेले की बाबांनो, कोटी कोटी यज्ञ एका पारड्यामध्ये, पण एका पारड्यात फक्त भगवंताचं एकच नाम आहे. आणि ते नाम जर तुम्ही घेतलं तर निश्चित तुम्ही स्वच्छ आणि शुद्ध होताल. ती जशी तुरटी फिरवल्यावर पाणी स्वच्छ होतं, पोटॅशियम परमॅनेट टाकल्यानंतर ते पाणी स्वच्छ होतं आणि ते पाणी पिण्याला लायक बनलं. ते पाणी खराब होतं, फेकून देण्याच्या लायकीचं होतं, मातीने गढूळ झालेलं होतं. तसं माणूस किती जरी नालायक असला, वाया गेलेला असला, व्यसनी असला, दुराचारी असला, पातकी असला, दरोडे घातलेले असले, खून मर्डर केलेले असले, किती पिपाडाच्या पिपाड पीत असेल, किती कोंबड्या खाल्लेल्या असतील, किती बकरे कापून खाल्लेले असतील, तरी सुद्धा तो संतांच्या सानिध्यात शुद्ध होतो. कारण विषयावरी बोललेले जीव कोण करील यांची किव, त्यांनी विषयांची संगत केलेली आहे आणि त्या विषयांच्या संगतीमुळे ते नाचले गेलेले आहेत. माणूस स्वयंभू चांगला आहे. देख मनुष्य दात सकळ, स्वभावताच भजनशीळ. प्रत्येक माणूस खूप लायक आहे, स्वयंभू चांगला आहे. आईच्या गर्भामध्ये त्याने भजन केलेलं आहे आणि बाहेर आल्यानंतर त्याला विसर पडलेला आहे, परंतु तो ओरिजिनल खूप चांगला आहे, परंतु तो संगतीमुळे खराब झाला. मग संगतीमुळे खराब झाल्यामुळे त्याला आता आपल्याला स्वच्छ करायचंय. मग स्वच्छ करायचंय, काय करायचंय? तो खराब कुठून झाला? वरती देहाने झाला का अंतःकरणातून झाला? आतून झाला. वरचा देह आहे तसाच आहे, तो रोज आंघोळ केला स्वच्छ होतोच आहे. वरच्या देहाकडे पाहायचं नाही, कारण ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय बोललासी वरलिया रंगा. वरचं जे आहे ते पाहायचंच नाही, कोण काळा आहे, कोण गोरा आहे, वाकडा तिकडा, लंगडा लुळा, पांगडा आंधळा, मुका बहिरा, त्याच्याकडे पाहूच नका. ते त्याचं कर्म आहे. कर्म घेती झोले ते कोणाचे न चाले. मग विचार करा,
बाह्यांगाकडे लक्ष द्यायचं नाहीये, आतलं जे अंतरंग आहे ना ते पाहायचंय. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, आपुलाले चित्त शुद्ध शुद्ध करा. करा. काय शुद्ध करायला सांगितलं? चित्त. चित्त. मग चित्त नावाची वस्तू कुठे आहे आपली? आत आहे का बाहेर आहे? आत आहे. कोणाची बाहेर असते म्हणा. आपण नाही का म्हणतो तुझं चित्त काय बाहेर आहे का काय? त्यावेळेला दूध उतू जातं, भाजी जळते, पोळ्या करपतात, नाही का? मुलं इकडं तिकडं रोडवर जातात, गाडी खाली येतात, तेव्हा चित्त भरकटलेलं असतं, ठिकाणावर नसतं तेव्हा. पण तसं पाहायला गेलं तर सगळ्यांचं चित्त आतमध्ये आहे. ए नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. अरे मानवा, तू माणूस नाही रे, ब्रह्म आहेस, तू देव आहेस. तुका म्हणे सांगू किती, या तो भगवंताच्या मूर्ती. अरे या सगळ्या भगवंताच्या मूर्ती आहेत. मग विचार करा, एवढं जर स्वरूप आपलं चांगलं आहे आणि त्या स्वरूपाचा आपल्याला विसर पडलेला आहे, आणि त्यासाठी आपल्याला अंतर्मुख होण्याची गरज आहे. आणि आतलं जे ते खूप घाण झालंय, बरबटलंय. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्री पुण्य काय झालेलं आहे, ते खराब झालेलं आहे. त्याला खूप चालना मिळालेली आहे, म्हणून ते व्यसनाधीन झालंय, म्हणून ते बाहेरच्या गोष्टीकडे आकृष्ट झालेलं आहे, विषयांमध्ये लंपट झालेलं आहे. आणि त्यातून त्याला बाहेर काढायचे, मोहमायेतून बाहेर काढायचे. आणि हे काम फक्त संत करतात. हे काम फक्त जगामध्ये संत करतात, दुसरं कोणी करणार नाही. कुठला डॉक्टर नाही, वकील नाही, इंजिनियर नाही, कोणी नाही. अरे ज्या ब्रह्मदेवाला सुद्धा संतांकडे जावं लागलं तर 17वा ते 23वा श्लोक वाचा. सृष्टीच्या उपक्रमापूर्वी गाविरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा ऐकला होता, नामधीश्वरा ते ओळखू शके नाही, सृष्टी करू शके तो थोरू केला एके नामे जेने. एका नामाने ब्रह्मदेवाने सृष्टी तयार केली, त्याला काही सुचत नव्हतं. परंतु ज्या वेळेला त्यांनी एक आपली मनातलं मनोगत व्यक्त केलं, आणि नेहमी आपण जे बोलतो ना त्याच्या ज्या लहरी, तो ओतप्रोत भरलेला भगवंत आहे, त्या भगवंतापर्यंत पोहोचतात. पण त्या लहरी तुमच्या मनापासूनच्या पाहिजेत. दगडाच्या, मातीच्या, सोन्याच्या देवाला मागून काही मिळणार नाही. ही जी चैतन्यमय वस्तू ओतप्रोत भरलेली आहे ना, तिला मागा, ती सगळं देणार आहे तुम्हाला. आणि तुमच्या लहरी तिथपर्यंत पोहोचतात. आणि मग त्या तुमच्या, तुम्ही जर खरे भक्त असतील तर तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, नाही का? नाही तर भक्त जर नसताल तर काहीच होणार नाही. तुम्ही किती जरी मागितलं तर कोणाला मागतात हे तुम्हाला माहित नाही, आणि कोणाला द्यायचं हे देवाला कळत नाही. तुमची ना आपली देवाची ओळखच नाही ना. म्हणून त्यांनी म्हटले, ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैसे. देवाची ओळख एकदा करून घेतल्यानंतर वाट्याला दुःख कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. मग सांगा, जमिनीवरलं पडलेलं जे पाणी आहे ते ओरिजिनल स्वच्छ होतं, परंतु मातीमुळे ते गढूळ झालं. आता तसं पाहिलं गेलं तर ते पाणी खराब झाल्यामुळे फेकून द्यावं लागलं असतं, पण आपण ते शुद्ध करून घेतलं. मग तुम्ही सांगा, आता ते भूमीवरती पडलेलं पाणी आहे, तेच पाणी वाहत 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 नदी, नाले तुंब भरतात आणि वाहत वाहत जात. आपण जे विहिरीचं पाणी वापरतो ते पण रस्त्याने वाहत वाहत नदी नाल्यांना जातो. मग नदी नाले सुद्धा वाहत वाहत कुठे जाऊन मिळतात? नदीला जाऊन मिळतात. गटार, नालं हे सगळेजण काय करतात? नदीला जाऊन मिळतात. गंगा, यमुना, कावेरी, सरस्वती या ज्या नद्या आहेत, त्या नदीला जाऊन ते पाणी मिळतं. नदीने कधी म्हटलंय का तुम्ही खूप घाण आहेत, आमच्यामध्ये येऊ नका? तुम्ही गटारे, तुम्ही नाले, गलिच्छ पाणी आहे त्याच्यामध्ये, शौचालयाचं पाणी आहे, बाथरूमचं पाणी आहे, भांडी धुतलेलं पाणी, असं म्हटलंय कधी नदीने? नाही. नदी कधीही असं म्हणणार नाही. नदी सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेते, आणि सामावून घेतल्यानंतर ते जे ओढे नाले असतात ना, ते नदीरूप बनतात. नदीरूप बनतात. मग त्याची चंद्रभागा झाली, कावेरी झाली, यमुना झाली, गंगा झाली, आणि मग तीच वाहत 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 पुढे जाते. आणि कुठं जाऊन मिळते? समुद्राला. समुद्राला जाऊन मिळते. मग आता समुद्रात जाऊन मिळाल्यानंतर आता वेगळी वेगळी नदी काढून दाखवा बरं. ही गंगा आहे, ती कावेरी आहे, ती यमुना आहे, ती चंद्रभागा आहे.
काढून दाखवतात नाही. मग नदी ज्या वेळेला त्याच्यामध्ये जाऊन मिळाली त्यावेळेला ती समुद्र रूप बनली, म्हणजे अथांग सागर झाला, किती मोठा झाला की त्याचं मोजमाप करता येणार नाही. मग आलं कुठून? समुद्राकडून. गेलं कुठे? समुद्राकडे. म्हणजे आपण सुद्धा आलो कुठून आपल्याला माहित नाही, जायचं कुठे माहित नाही. आपण ज्या स्वरूपातून आलो त्या स्वरूपामध्ये आपल्याला विलीन व्हायचे, त्या पंचतत्वामध्ये आपल्याला विलीन व्हायचे. आणि म्हणून ज्या स्वरूपातून आलो त्या जाण्यासाठी महात्म्यांनी आपल्याला हे उदाहरण दिलं की मेघ असती अंबरी आणि पाणी पडे भूमीवर. ते समुद्ररूप बनलं. पुढे त्यांनी काय सांगितलं? आकाशी चंद्र तारांगण बिंब दिसे पाण्यातून. आकाशामध्ये चंद्र आहे, चांदणे आहे, सगळं काय आहे. आपण लहान मुलांना पूर्वी दाखवत होतो, आता नाही दाखवत म्हणा, आता मोबाईलच पाहतात मुलं, नाही का? चंद्र नाही, तारे नाही, चिव नाही, काऊ नाही, काहीच नाही, नाही का? हा, मग त्याप्रमाणे ते जे बिंब दिसतं आकाशामध्ये, आपल्या आकाशामध्ये जे चंद्र आहे, तारे आहेत, सगळं काय आहे, अगणित आहेत. त्याचं मोजमाप करता येणार नाही आणि त्याचा आपल्याला काही अभ्यासही करता येणार नाही. पण तरी सुद्धा त्याचं पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतं. मगाच मी सांगितलं की पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं. मग पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतं म्हणजे मग ते जमिनीवरती आले का? नाही, ते आकाशामध्येच आहे. आपली जागा सोडली नाही, आपली जागा सोडली नाही, ते आकाशामध्येच आहे. पण त्या पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसलं. पण पाण्यामध्ये प्रतिबिंब केव्हा दिसेल? पाणी ज्या वेळेला स्वच्छ तलावाचं पाणी खूप शांत असतं ना, शांत आहे. परंतु त्यावेळेला ज्या वेळेला जर जवळ झाड असेल ना, माणूस स्वतः खूप शांत असतो, पण तिथे जर जवळ झाड असेल ना तर झाडाचं पान जर का वाऱ्याने पडलं आणि त्या पाण्यामध्ये पडलं की लगेच पाणी हलायला सुरुवात होते. लगेच त्याला तरंग येतात, वलय येतात. वलय आपल्यामध्ये वलय भरपूर आहे, इतके येतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे वलय लगेच तयार होतात. मग एक पान पडलं आणि तो जो स्थिर होतं ते पाणी, ते सुद्धा काय झालं, चलबिचल झालं, हलायला लागलं. आणि तसं तुम्ही आपण जरी किती जरी स्थिर असलो ना तरी आपल्याला बाहेरचं जे वातावरण आहे ते बिघडवतं. कालाय तस्मैन्ना, काल हेच औषध आहे. तुम्ही आपण किती जरी चांगले असलो तरी आसपासचं जे वातावरण आहे, तो जो काळ आहे तो माणसाला घडवतो आणि तो तुमच्यावरती परिणाम करत असतो. जसं थंडीमध्ये पडले की माणसाला थंडी होते, सर्दी होते, उन्हाळा असेल तर उष्णता निर्माण होते, ताप येतो. हे सगळं वातावरणाचा परिणाम माणसावरती होत असतो. तर घरात बसू द्या नाही तर बाहेर जाऊ द्या. मग विचार करा की त्या प्रतिबिंब जे पाण्यामध्ये पडलं ना, तर पाणी शांत असेल तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडेल. पण पाणी उकळत असेल आणि हालत असेल तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसणार नाही. आपण जर दगड मारला आणि पाणी जर हालायला लागलं तर त्याच्यात प्रतिबिंब दिसत नाही. आपल्याला तर सूर्य सुद्धा हल्ल्यासारखा दिसेल, चंद्र पण हल्ल्यासारखा दिसेल, केव्हा ते पाणी हलतंय म्हणून. तसं तुमचं आमची जी संभ्रमावस्था झालेली आहे ना, हे पूर्ण विचलित झालेलं आहे ते मन. आणि ते विचलित झालेलं मन मात्र स्थिर करणं खूप महत्वाचं आहे. कारण त्या चंचल मनाला लगाम लावायचा आहे. म्हणून श्रीकृष्ण सांगतात की मनेरी नावाची जी गाय आहे तिला ताब्यात घेणं खूप कठीण आहे. ती एकच गाय आहे पण तिला ताब्यात घेणं खूप कठीण आहे. आणि ते ताब्यात घेण्यासाठी तर आपण या मनुष्य योनीला आलेलो आहोत. मनुष्य देहाला येऊन नेमकं करायचंय काय? मनुष्य देहाला येऊन तुम्ही बाकीची ती जग राहते ती होणारच आहे, प्रपंच होणारच आहे, बायका मुलं सांभाळली जाणारच आहे, नोकरी करायची, प्रपंच करायचंय, राजकारण करा, तुम्हाला जे सगळं करायचंय ते करा, पण देवाला जाणून करा. जाणून नेणं ते करी माझी मना तुझी प्रेम खून देऊन या. जोपर्यंत देवाची प्रेम खून या शरीरावरती उमटत नाही तोपर्यंत त्या करण्याला काही किंमत नाही. कारण देव माझ्या शरीरामध्ये आहे. कोणालाही विचारा तुम्ही देव कुठे आहे? प्रत्येक जण आपल्याला छातीवर हात ठेवून सांगतो बिनधास्तपणे की देव आपल्यामध्येच आहे, आपल्याच हृदयात आहे, आपल्याच मनात आहे. किती अडाणी माणूस असू द्या,
दारू पिणारा असू द्या, कसाही असू द्या. मग जर देव आपल्या हृदयामध्ये आहे, मनामध्ये आहे, शरीरामध्ये आहे, मग बाहेर का जाता शोधायला? कुठेही शोधी की रामेश्वर, कुठेही शोधीसी काशी, काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातील राहतो उपाशी. उपाशी. नुसतं म्हणायचं नाहीये. आणि महात्म्यांनी जागा केलंय, तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलासी. अरे भल्या माणसा, वस्तू तुझ्याच जवळ आहे, कुठं चालला बाहेर शोधायला? हा, वस्तू हरवली, घरातून शोध चाललाय बाहेर. म्हणून तर कितीतरी दृष्टांत कीर्तनात सांगितले जातात. म्हातारीची सुई हरवली, घरातून चालली आळंदीला आणि पंढरपूरला शोधायला, कधी सापडेल? हा, उपयोग होणार नाही. हे सगळं कळतंय आपल्याला, पण कळतंय पण ओळख नाही. देव जनाबाई सांगते, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. अडाणी जनाबाई तुमच्यासारख्या सज्जनांना सांगते, हे एवढे मोठे मोठे कीर्तनकार, ज्ञानी पंडित, त्यांना अजून समजू नये. विचार करा, मग 50,000 घेतात कशाचे? 50,000 घेऊन देव माहित नाही ना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, कलेक्टर आहेत, किती मोठ्या मोठ्या डिग्री आहेत, पण देवच माहित नाही, किती मोठं अज्ञान आहे. अहो, बाकी कुठल्याची गोष्ट त्याला अज्ञान नाही म्हणत, त्याला अशिक्षितपणा म्हणतात. परंतु देव माहित नसतं, याला अज्ञान म्हणतात. कारण हे देव हे ज्ञानाचं स्वरूप आहे. मग विचार करा की आपल्याच हृदयातला देव आपल्याला माहित नाही, तरी आपलं जगायचं काम चालू आहे. आयुष्य किती जगला? 90 वर्ष, 100 वर्ष, 125 वर्ष, काय केलं जगून? स्वतःची ओळख नाही ना झाली. स्वस्वरूपाची ओळख होणं खूप महत्वाचं आहे. स्वस्वरूपी राहणे हाच खरा धर्म. मग स्वस्वरूपाची ओळख होण्यासाठी जे आत आहे तेच बाहेर आहे. नाथ महाराज सांगतात, पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविन सारा व्यर्थ भ्रम. जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. पण ब्रह्मांडातलं आपल्याला आकळता येणार नाही. एवढा मोठा अभ्यास कोण करणार? इथं आपल्याला आपल्याच घरातलं समजेना अजून. एक ज्ञानेश्वरी कळेना, एक हरिपाठ कळेना, एका ओवीचा अर्थ कळेना. हरिपाठात 28 अभंग आहे, त्याच्यातले एकाचा अजून आपल्याला लक्षणार्थ गर्भितार्थ माहित नाहीये. हरिपाठ म्हणायचं काम रोज चालू आहे. बरोबर. एवढं ब्रह्मांड कधी आपण शोधणार? चंद्र, तारांगणे, सूर्य, अमुक धमुक, हे केवढा मोठा गहन अभ्यास आहे. ते सायंटिस्ट लोक करतील ना त्यांचा अभ्यास, त्यांची नेमणूक त्याच्यासाठीच केलेली आहे. विचार करा, त्या ब्रह्मांडाचा अभ्यास आपल्याला करायचा नाही, आपल्याला आपल्या फक्त पिंडाचा अभ्यास करायचा आहे. हे शरीर म्हणजे पंचमहाभूताचं पिंड आहे, आणि त्या पिंडातला अभ्यास केला तरी खूप झाला. जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. मग पिंडामध्ये काय आहे? एक सत्य वस्तू आहे, चैतन्यमय वस्तू आहे, की जी कधीच मरत नाही. नैनम छिंदती शस्त्रांनी नैनम दहती पावका. ती अग्नीने जाळली तरी जाळली जात नाही, पाण्याने ओली होत नाही, शस्त्राने कापली जात नाही, वाऱ्याने उडून जात नाही. वर्णन खूप चालू आहे जगामध्ये हो. सगळे जण ते वर्णन अगदी खुलून खुलून सांगतात, रंगून रंगून सांगतात. रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, छाया, काय चाल लावतात. अरे त्या चालीला काय करायचं, त्याचा अर्थ कळला का ते बघ. खरंय खरंय. त्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, नाही आई बाप नाही, बहीण भाऊ नाही, शरीर नाही, वस्त्र नाही, अलंकार नाही, हातपाय डोळे नासा, तो निर्गुण निराकार परमात्मा आहे, हेही मान्य आहे सगळ्यांना. मग तो निर्गुण निराकार आहे ना, मग त्याचं मंदिर कुठे आहे हो? रोज म्हणतो आम्ही अभंग, काय आई पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. पंढरी म्हटले बरं का, पंढरपूर नाही, लक्षात घ्या. खूप खाचा पोचा आहेत परमार्थामध्ये. परमार्थ सुळावरची पोळी पण आहे आणि खूप सोपा पण आहे. समजून घेतला संतांच्या सानिध्यात तर खूप सोपा आहे, मनाने करत बसलं तर खूप अवघड आहे. इतका अवघड आहे की बघ, तरी आयुष्य संपून जाईल. 96 पिढ्या जन्म घेतले तरी परमार्थ जमणार नाही. परमार्थाचं नावच एक, ज्याच्यामध्ये परम असा अर्थ लोपलेला आहे, त्याला परमार्थ म्हणतात. गहन तत्वज्ञान आहे, गुह्य आहे, नवे नवे तत्वज्ञान आहे, तत्व प्रणाली आहे, फिलॉसॉफी आहे. आणि ती कळण्यासाठी त्याच महात्म्याकडे जावं लागणार आहे, की ज्यांनी त्याची अनुभूती घेतलेली, अभ्यास केलेला आहे. त्याच्याकडे जा, म्हणजे ते निश्चित तुम्हाला उपाय सांगतील. तुमच्या मनावरची मलिदा काढतील, तुमच्या हृदयातला भगवंत तुम्हाला शोधून देतील. कारण वस्तू जर आत येते, त्याचा शोध पण आतच करावा लागेल ना. मग आत जाण्याचा जो मार्ग आहे ना, तो फक्त संतांना माहिती आहे.
बाहेरचे मार्ग सगळ्यांना माहिती, तुम्ही गाडीत जीपीएस लावला तरी सगळं सांगेल. जीपीएस, गुगल, रस्त्यावरचे माणसं सगळे बाहेरचे मार्ग दाखवतील, पण आतला मार्ग फक्त संत दाखवतील. पण संत तुम्हाला ओळखू येणार नाही. समजने वाले को इशारा काफी है, सुज्ञात जास्त सांगणे नको. संत तुमच्या ताटात जेवतील, तुमच्या घरात येतील, चहा पितील, निश्चित तुमच्या शेजारी बसलेले असतील, तुमच्या सारखंच व्यवहारामध्ये वागत असतील, वावरत असतील, पण तरी संत तुम्हाला ओळखता येणार नाही. मोठ्या मोठ्या महात्म्यांना ओळखू आले नाही. नामदेव महाराजांना विसोबा खेचर ओळखू आले नाही. चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई शोध काय म्हणतात त्याला पारख करता आली नाही. पण जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. मग विचार करा, साधू संतांना जे चुकलं नाही ते तुमच्या आमच्या सारख्यांना काय चुकेल? काहीच चुकणार नाही ना. मग त्याच्या पुढे त्यांनी अजून पुन्हा 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 30 उदाहरणं दिली आणि सांगितलं की बिंब दिसे पाण्यातून, बिंब पाहता दर्पणी, आणि बिंबे दिसे त्यातून. आपण आरशामध्ये ज्या वेळेला पाहतो, रोजचाच व्यवहार आहे सगळ्यांचा, सगळेच जण रोज आरशामध्ये पाहतात नाही का? मग आरशामध्ये काय पाहतात? आपला चेहरा पाहतात नाही का? मी कसा दिसतो नाही का? मी कसा दिसतो. पत्नी दिसायला असावी का असायला? असायला नाही का? मग आपण दिसायला असावेत का असायला? असायला असावी. बुवा दिसायला असावं का असायला? असायला. महाराज दिसायला असावा का असायला? असायला. आमचं सगळं दिसण्यावरच चाललं. ऊपर से तो खूप बनी, अंदर से क्या जानी नाही का? आतमध्ये इतकी पाप खच्चून भरलेली आहेत. मुंह में नाम, बगल में छुरी. देवाने फक्त म्हणतात राम 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 तोंडाने चालू राहतं. अखंड जप करणारी माणसं मी पण पाहिलेली आहेत की एक सेकंद सुद्धा त्यांचं मुख थांबत नाही. पण मुख लेना, कंठ लेना, जिव्हा स्मरेना राम राम, हमारा जप कळते हम बैठे आराम. साधू संतांनी काय सांगितले, कुठली रीत सांगितली तीच आम्हाला कळत नाही. महावाक्य आणि तत्वमसी महावाक्य याचा बोध जोपर्यंत आपल्याला होत नाही, अनुग्रह जोपर्यंत मिळत नाही, चित्तशुद्धी होत नाही, त्यानंतर प्रबोधाचं नामस्मरण मिळत नाही, तरेच्याही पलीकडचा बोध मिळत नाही, की ज्याप्रमाणे नामदेव महाराजांना अनुग्रह दिला विसोबा खेचरांनी आणि मूर्खता पटलं गोरोबा काकांनी. मग त्या महात्म्यावर दोनदा क्रिया होतात ना. मला नुसतं म्हणतात उघड्यावरती घाला माळा, म्हणा रामकृष्ण हरी, तुम्ही तुमच्या घरी ना आम्ही आमच्या घरी. माळा घालतात, म्हणतात म्हणा रामकृष्ण हरी, तुम्ही तुमच्या घरी ना आम्ही आमच्या घरी. आयुष्यभर बाबाची आणि शिष्याची गाठभेट होत नाही. बऱ्याच महाराजांकडे जाऊन आले, महाराष्ट्र सगळा पाहिला तपासून, काही उपयोग नाही हो. कारण उत्तर से तो खूप बनी, खूप पांढरे कपडे घातले, कपाळा गळ्यामध्ये डझनभर माळा घातल्या, कपाळाला टिळा लावला, खूप तालासुरात कीर्तन केलं, म्हणजे खूप मोठा बाबा आहे, खूप मोठा कीर्तनकार आहे, खूप मोठा संत महात्मा, साप चुकीचं आहे. हे बाहेरचे लक्षण आहे, समाजाला फसवण्याची लक्षण आहे. समाजाला फसवण्याची लक्षण आहेत. कारण चेहरा, आरसा नेहमी खरं बोलतो. आरसा नेहमी खरं बोलतो. तुम्ही जसे आहेत तसेच आरशामध्ये दिसत असतात. आता उदाहरणार्थ आरशावरती जर ऑइलपेंटचा डाग पडलेला आहे किंवा डांबर लागलेलं आहे थोडस, आणि आपण त्याच्यामध्ये चेहरा पाहतोय, परंतु तो चेहरा पाहत असताना जिथे जिथे ते रंग किंवा डांबर लागलेले तिथे व्यवस्थित दिसत नाही. मग आरसा पुसावा का आपला चेहरा पुसावा? आरसा. आरसा पुसला पाहिजे ना. आमच्यासारखे जे मूर्ख आहेत ना ते चेहरा पुसून बसतात. आता चेहरा पुसून काय होणार आहे हो? आरशावर डाग आहे ना, ज्याच्यावर डाग आहे तो पुसा ना. आरशावरचा डाग पुसला पाहिजे. आपले डाग आपल्या चेहऱ्यावर पुसून काही उपयोग होणार नाही. कारण ज्याच्यावरती खराबी झालेली ते पुसायचं. बघा, खराबी झालेली सगळी आमच्या मनावर आणि चित्तावर पूर्ण मलिनता आलेली आहे. इतकं चित्त आमचं बरबटलेलं आहे ना की नको ते विचार करतय, नको ते खातय, नको ते पितय, नको तिकडे जातय, नको ते पाहतय, नको ते करतय. आणि आम्ही फक्त म्हणतो चांगलं पाहावं, चांगलं खावं, चांगलं करावं. अरे चांगलं म्हणजे नेमकं काय? आज पशु हत्या करून लोक खातात ते, आणि मग डुबक्या मारायला नदीत जातात ते.
नदीत जाऊन कुठं पाप धुतली जातील का? नाही जाणार, नाही जाणार. आणि या डुबक्या मारून काही पदरी पडणार नाही. आणि सरकार अशांना दार्जिने काही घेणं नाहीये बर का. 65 कोटी जरी घातले आणि काही जरी घातलं तरी परिस्थिती जैसी तैसीच राहणार आहे, काही फरक पडणार. अरे जीव मारून खायचा की त्याला पण आई वडील बहीण भाऊ आहे, पण त्याला तुम्ही मारता आणि खाता. आपल्या मुलाला जर कोणी एक चापट मारली तर लगेच आईला राग येतो. आपल्या बाळाला कोणी मारू नये असं वाटतं, हाकलून देऊ नये असं वाटतं. आणि जे आपण ते बकरे काय कोंबड्या काय खात असतील त्यांना आई वडील बहीण भाऊ नसतील तर खायला काही कमी केलं का भगवंतानी? सर्वात महत्वाचं आपलं जे शरीर आहे ही शाकाहारी बॉडी आहे, ते मांसाहार करू शकत नाही. भागवतामध्ये वर्णन आहे आणि ते वर्णन ज्या वेळेला तुम्ही वाचताल त्यावेळेला तुम्हाला कळेल की पूर्ण निषेध व्यक्त केलेला आहे की माणसासाठी ते अन्न निषिद्ध आहे. खाऊ नाही ते खातात, पिऊ नाही ते पितात, वागू नाही ते वागतात आणि पुन्हा आरशात पाहायला जातात. आपलं प्रतिबिंब काय बोलणारे, जे खरं तेच बोलणारे, डोळे लालच दाखवणारे, तोंड सुजलेलंच दाखवणारे, नाही का. मग विचार करा की आरशामध्ये तुम्ही ज्या वेळेला प्रतिबिंब पाहायला जाता तर ते खरं सांगत असतं. आरसा नेहमी खरा बोलतो, आरसा नेहमी खरा बोलतो. मग आपलं जे स्वरूप आहे तेच त्या आरशामध्ये पाहायचंय. मग ज्या वेळेला तुम्हाला आतलं आपलं स्वरूप पाहायचं असेल की मी खरा कोण आहे, मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे? मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी डॉक्टर नाही, मी वकील नाही, मी इंजिनियर नाही, मी आमदार नाही, मी खासदार नाही. मग मी आहे कोण? अहम ब्रह्मास्मी. त्या अहम ब्रह्मास्मीचा बोध जोपर्यंत सद्गुरुनाथांकडून आपल्याला मिळत नाही, आणि त्याच्यासाठी हे महात्मे वनवन फिरले. किती त्रास झाला त्यांना. तुकाराम महाराजांना ओतूरला गेल्यानंतर बाबाजी चैतन्य भेटले. नामदेव महाराज औंढ्या नागनाथला गेले तेव्हा त्यांना विसोबा खेचर भेटले. निवृत्तीनाथांना बहिणीनाथाने वाघाचं रूप घेऊन गुहेमध्ये नेलं त्र्यंबकेश्वरला, आणि तिथे गेल्यानंतर आपलं रूप प्रकट केलं आणि निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला. शंकराने पार्वतीला अमरनाथच्या गुहेमध्ये नेलं. मग या सर्व महात्म्यांना किती कष्ट घ्यावे लागले, किती दूरवर जावं लागलं, आणि एकांतामध्ये अनुग्रह मिळाला. प्रत्येक पोथी पुराणामध्ये वाचा, सगळीकडे त्याचा उल्लेख. मग आमचा विश्वास का बसत नाही? भक्ती तर करायला आवडते, परमार्थ करायला आवडतो, म्हणजे सांगतात त्याच्यावर आमचा विश्वास का बसत नाही? पण तस्मात शास्त्र प्रमाणम, नका आमच्यावर विश्वास ठेवू, नका जे कोणी सांगतात त्यांच्यावर विश्वास ठेवू, पण शास्त्र तर खरं आहे ना. कारण गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती याची सांगड जोपर्यंत आपल्याशी बसत नाही तोपर्यंत आपला परमार्थ खरा नाही. तुम्ही किती वाचून पाठ करून, किती कीर्तन ऐकून, किती जरी व्हिडिओ ऐकले सगळ्यांचे, किती कॉपी केली, किती जरी सांगितलं तरी उपयोग होणार नाही. कारण डॉक्टरने किती खोटी सर्टिफिकेट आणली, दवाखान्यामध्ये लावली, सांगितलं मी डॉक्टर आहे. ऐकणारे ऐकतील, मूर्ख ऐकतील, बावळट ऐकतील. पण ज्या वेळेला सज्जन ज्या वेळेला दवाखान्यामध्ये जाईल आणि त्याच्या रोगावरती ज्या वेळेला निदान केलं जाणार नाही, डॉक्टरला त्याच्यावरती उपाय सांगितला जाणार नाही, त्यावेळेला तो डॉक्टर उघडा पडेल आणि समजेल की हा डॉक्टर बोगस आहे, खोटा आहे. अरे ज्या वेळेला बोकडाने माकडाची झूल घातली ना, त्यावेळेलाच ते उघडं पडतं. आणि आमचे झूल पांघरूनच चाललेले कीर्तन प्रवचन. साधू संतांनी फुकट नाहीये दृष्टांत दिली. माकडाच्या उड्या फक्त 3.5 फुटाच्या असतात, त्याच्यावर ते जास्त जात नाही. सरड्याची चाल फक्त कुंपापर्यंतच असते, धाव त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाही. ते किती रंग बदलतं, तसे आम्ही किती जरी रंग बदलले ना तरी पण काही उपयोग होणार नाही. मग सांगा, सरड्याने रंग बदलले तरी उपयोग नाही, माकडाने जरी झूल घातली तरी उपयोग नाही. एकदा एका जंगलमध्ये असा निर्णय घेण्यात आला, प्राण्यांची सभा भरली होती आणि दृष्टांत कशासाठी द्यायचे? सिद्धांत पटवून देण्यासाठी. तसं पाहायला गेलं तर गोष्टी सांगण्यासाठी कीर्तन नाहीये, पण तरी सुद्धा मग सांगितलं, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरुणोपाय. मग ज्या वेळेला सभा अशी भरली आणि सांगितलं गेलं की आता आपल्याला राजा बनवायचं या जंगलचा, मग सगळ्यांच्या तर्फे असं ठरवलं गेलं की बोकडाला राजा करायचं. तिथे ते एकच बोकड होता, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी पाहायला गेलं ते 2 बोकड आले.
आणि त्यांनी सांगितलं मी राजा पुन्हा भांडणं जुंपले. मग ते म्हणे असं कसं काय झालं म्हणे. मग आता एक काम करा म्हणे, आता बोकडाचा आवडीचा विषय काय, झुंज देणे नाही का. मग झुंज देणे टक्कर दिली पाहिजे, चांगली टक्कर बर का. हा पण जर चांगला असला ना तर पुढचा, तर त्याच्या पाठीमागचे एकदम चांगले असतात. आणि त्याप्रमाणे टक्कर द्यायची वेळ आली, दोन्ही बोकडांची झुंज लावून दिली. आणि ज्या वेळेला दोघं जण टक्कर द्यायला लागले ना, तर ते जे माकड होतं ना, ज्याने झूल घातलेली होती ना, ती एका मिनिटात झूल पडून गेली. झालं ना उघडून. ते लक्षात आलं की माकडे राहिला कोण एकच बोकड, तोच राजा झाला. राजा एकच असतो बर का, राजा एकच असतो. शेळ्या कळपातून चालतात, पण वाघ मात्र एकटाच चालतो जंगलातून, एकटाच. आणि म्हणून आपलं प्रतिबिंब आरशात जर पाहिजे असेल तर आपण स्वतः तसे पाहिजे, आणि मगच आपलं प्रतिबिंब आपल्याला आरशामध्ये खरं जे आहे ते पाहायला मिळेल. आणि मग त्यांनी सांगितलं बिंबे पाहता दर्पणी बिंबे दिसे त्यातून, आत्मा अनुभवी पाहता देव दिसे हो तत्वता. म्हणजे देव तत्वरूपी आहे, तो आकाराचा नाहीये, तत्वप्रणाली आहे ती, फिलॉसॉफी आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज देखाने गेले, पण तत्वाने आजही तसेच्या तसे आहेत. आणि ते तत्व आपल्याला जपायचंय. आणि म्हणून तो निर्गुण निराकार परमात्मा आहे, ते तत्व आहे. ज्ञानेश्वरी भागवत हे तत्वरूपाचे ग्रंथ आहेत. आणि म्हणून आपल्याला जर स्वीकार करायचा असेल तर ते जे तत्व आहे त्याचा स्वीकार करायचा आहे. तत्व, आणि त्या तत्वाचा स्वीकार केला. देव हे तत्व आहे, आत्मा हे तत्व आहे. मग आत्मा जर शरीरामध्ये आहे तर तो दिसत नाही, पण त्याचा अनुभव मात्र घ्यायचा आहे. आवाज कानांना येतो, फुलाचा सुगंध नाकाला येतो, पदार्थाची चव जिभेला लागते, वाऱ्याचा स्पर्श त्वचेला कळतो, डोळ्यांनी रूप पाहता येतं. म्हणजे रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द हे 5 विषय जसे 5 तत्वाचे आहेत, 5 ज्ञानेंद्रियांचे आहेत, तसं हे 5 अनुभव जर घ्यायचे असतील तर ते त्याच इंद्रियांनी घ्यावे लागतात. आणि त्या इंद्रियांनी आपल्याला देवाला आकळायचंय. आणि ते आमच्या नरहरी सोनारांनी आकळलं. कारण गुरु तसा केला, कृपा संपादन केली. आणि तसा गुरु केल्यानंतर ती जी कृपा संपादन केली, ती कृपा संपादन झाल्यानंतर त्यांना देव मिळाला. तसं पाहायला गेलं तर ते आधी काय होते, शैव पंथाचे होते. 2 मिनिटं जास्त राहू द्या. शैव पंथाचे होते, ते महादेवाला मानत होते. परंतु महादेवाला मानत असताना ते म्हणायचे की मी इतर कुठल्याही देवाला मानणार नाही, कोणाचं तोंड पाहणार नाही, कोणाची मूर्ती पाहणार नाही, असा त्यांचा निश्चय होता. पण एके दिवशी त्या गावामधला जो एक सावकार होता, त्या सावकाराच्या घरी बाळ जन्माला आलं. ते नवसानी झालेलं होतं. आणि त्याच्यासाठी असा नवस बोलला होता की मूल जर जन्माला आलं तर देवाला सोन्याची साखळी राहील. आणि त्याप्रमाणे नरहरी सोनार, त्या सावकाराने ती साखळी करायचं ठरवलं. पण त्या गावामध्ये नरहरी सोनार हे उत्कृष्ट सोनार होते. आणि म्हणून त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आमच्या बाळाचा नवस फेडायचा आहे, तर आम्हाला देवाला कमरेला साखळी बनवायची आहे, तर ती तुम्ही उत्कृष्ट सोनार आहात तर छानपैकी बनवून द्या. नरहरी सोनाराने सांगितलं ठीक आहे, मी बनवून द्यायला तयार आहे, पण मी विठ्ठलाचं तोंड पाहणार नाही. माझा देव महादेव आहे, फक्त त्याचंच मी तोंड पाहत असतो. आता ते तर म्हणे साखळी तर तयार करून झाली पाहिजे, तुम्ही चांगली सोनार आहात, मग आता करायचं काय. मग त्यांनी एकच अट घातली की तुम्ही एक काम करा म्हणे, मला देवाच्या कमरेचं माप आणून द्या, त्या मापाची मी साखळी बनवून देईन. सावकार तयार झाले. सावकाराने विठ्ठलाच्या कमरेचं माप घेतलं आणि नरहरी सोनारांकडे नेऊन दिलं. दिल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही साखळी बनवली, उत्कृष्ट डिझाईन बनवलं, सगळं काही केलं, आणि ती नेऊन दिल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला देवाला घातली तर ती थोडीशी मोठी झाली. मोठी झाल्यानंतर पुन्हा गेले ते नरहरी सोनारांकडे आणि त्यांना सांगितलं की साखळी थोडी मोठी झालेली आहे, कमी करून द्या. त्यांनी कमी केली, त्यांना वाटलं झाली असेल मोठी, आणि म्हणून कमी केली. कमी केल्यानंतर पुन्हा दिली, पुन्हा त्यांनी देवाला बांधली, मग तर ती पुन्हा कमी झाली. आता काय करायचं, पुन्हा आले सांगायला की आता पुन्हा कमी झाली, पुन्हा वाढून दिली, पुन्हा जास्त झाली, पुन्हा कमी झाली, असं खूप वेळा झालं. शेवटी वैतागले आणि मग शेवटी सावकारने सांगितलं महाराज तुम्ही एक काम करा, तुम्हीच देवळामध्ये चला आणि तुम्हीच माप घ्या आणि मला मापाची बनवून द्या. नरहरी सोनारांनी एकच सांगितलं, मी इतर कुठल्याही देवाचं तोंड पाहत नाही, माझ्या डोळ्याला पट्टी बांधायची, मी तिथे येणार, माप घेणार आणि मग साखळी बनवणार. सावकारने सांगितलं ठीक आहे. आणि मग डोळ्याला पट्टी बांधली आणि त्यांना तिथे देवळात नेलं. आणि त्यांनी ज्या वेळेला
विठोबाच्या कमरेला हात घातला आणि ते माप घेण्यासाठी त्यांना महादेवाची पिंड हाताला लागली. मग महादेवाची पिंड घातल्यानंतर त्यांना आनंद झाला की हात आपलाच देव आहे, आणि म्हणून त्यांनी डोळे उघडले. डोळे उघडले तर विठोबाची मूर्ती दिसायची, आणि डोळे झाकले कमरेला हात लावला तर महादेवाची पिंड दिसायची. हा सगळा घोळ काही केल्या समजेना. आणि मग नंतर डोळे उघडल्यानंतर लक्षात आलं त्यांच्या की हा भगवंताने दिलेला साक्षात्कार आहे की वस्तू सर्वत्र एकच आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घालून. आणि म्हणून तोच एक आत्मा सगळीकडे नटलेला आहे, सगळ्या स्वरूपामध्ये तोच आहे. आणि म्हणून जरी ते अगोदर महादेवाची भक्ती करत होते आणि त्यांचे गहिनीनाथ गुरु होते, पण त्याच्यानंतर ज्यावेळेला त्यांना भगवंत सर्व व्यापक आहे कळालं, त्यावेळेला त्यांनी विठ्ठलाची पण भक्ती करायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी अनेक प्रकारचे अभंग लिहिले, कीर्तन केली, सर्वांना हाच उपदेश पटवून दिला. आणि मग त्यांच्या गुरुच्या बाबतीमध्ये तसं पाहायला गेलं तर त्यांनी अगोदर हा नाथपंथी गुरु केला होता, आणि नंतरच्या गुरूंच्या बाबतीमध्ये थोडा वादातीत प्रश्न आहे. ते अनेक जरी असले तरी त्यांनी शेवटी विठ्ठलाची भक्ती सुरू केली. आणि मग त्यांना कळून समजलं की बा सर्व ठाई एकच भगवंत ओतप्रोत वरलेला आहे. मग ही गुरुची कृपा त्यांनी संपादन केली, आणि मग कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो, अशा स्वरूपाचं त्यांचं आयुष्य झालं. आणि त्यांनी काय केलं की त्यांनी म्हटलं नरहरी लंपट निशिदिनी, म्हणजे रात्रंदिवस भगवंताचं जे नामस्मरण आहे की जे अहोरात्र चालतं की दळता पांडता हरी बोला, भांडताना सुद्धा हरी बोला, अशी जी क्रिया आहे ती त्यांना सद्गुरूंनी शिकवल्यामुळे रात्रंदिवस त्यांचं ते नामस्मरण चालू झालं. आणि असंच नामस्मरण देण्याची क्रिया संप्रदायातून चालते, आणि तो संप्रदाय पृथ्वी तलावरती जिवंत पाहिजे. आणि ते गुरुकडून आलेलं ज्ञान शिष्याकडे, शिष्याकडून शिष्याकडे असं दिलं जातं. आपल्याला आपल्या गुरुचा गुरु, गुरुचा गुरु, गुरुचा गुरु माहित असावा, आणि अशा ठिकाणावरच अनुग्रह दिला जातो. अनुग्रह हा एकांतात दिला जातो. ज्याप्रमाणे शंकराने पार्वतीला एकांतात दिला, तसंच ते नाम आजही एकांतात दिलं जातं. ते गुह्य आहे, ते शास्त्रामध्ये समाजामध्ये कुठेही लिहिलेलं नाही. आणि ते गुह्य असल्या कारणाने प्रकट गुह्य बोलले विश्व ब्रह्मची केले, असं ज्ञान आजही त्या अनुग्रहाच्या रूपाने दिलं जातं. आणि त्या नामाचा अनुग्रह दिल्यानंतर साधक ज्या वेळेला त्या नामाचं चिंतन करतो त्यावेळेला त्या चित्ताला ती चटक लागते, आणि ती जी अवस्था तुकाराम महाराजांना झाली तीच अनुभूती आपल्याला येते. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रकटे रामरूप, म्हणजे कंठ दाटून येतो, डोळ्यामधून अश्रू येतात, हृदयामध्ये राम प्रकट होतो. आणि अशी स्थिती झाल्यानंतरच आपल्यामध्ये ज्ञान प्रकट होतं, आणि मग कीर्तन प्रवचन करण्याची आपोआपच यायला लागतं. त्याला पाठांतराची काहीच गरज नाहीये. असा अनुभव निदान आम्ही तरी घेतलेला आहे, मी स्वतः घेतलेला आहे. 40 वर्षापूर्वी मी श्रीपाद महाराज चव्हाण मोठीचे यांच्याकडनं अनुग्रह घेतला, आणि देताक्षणीच मला अनुग्रह देतानाच अनुभूती आली. आणि ती अनुभूती आल्यानंतर 10व्या दिवशी मला माझ्या सद्गुरूंनी प्रवचनाला बसवलं, आणि महिन्याच्या आत कीर्तनाला उभं केलं. त्यापासून आतापर्यंत अहोरात्र कीर्तन प्रवचनाची सेवा चालू असते. पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर कार्य केलं जातं, आणि ते अनुग्रहाच्या नंतरच आपल्याला खरं ज्ञान प्राप्त होतं. याचा विचार मात्र सर्व मंडळींनी करावा. आणि उघडा मंत्र आहे तो वाचेचा आहे. वैखरी वाणी शुद्ध होते, परंतु आपल्याला अंतःकरणातला भगवंत अनुभवता आला पाहिजे. आणि तो जो महात्म्यांनी अनुभवला तोच आपल्याला जसाचा तसा अनुभवायचा आहे. आणि म्हणून हंस ब्रह्मात्री दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलबीर सखायानंद शांतामाई बंडोबा महाराज, केरोबा महाराज, श्रीपाद महाराज, रामदास महाराज, अशी जी परंपरा आहे त्या परंपरेतून आलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत आणून देण्याची संधी मला जी प्राप्त करून दिली. आणि त्या निमित्तानं अविनाश महाराज पाटील यांनी विनंती केली की आपण आज सेवा द्यावी. त्याप्रमाणे सेवा देण्याचा प्रयत्न केला. माझ्या यथामत यथाशक्तीप्रमाणे मला जे काही सद्गुरूंच्या कृपेने कळालं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचा स्वीकार मात्र आपण सर्वांनी करावा. आणि जीवनामध्ये सद्गुरूंची ओळख पात्र करण्याचा याच्यातून जो काही एक उपदेश संदेश दिलेला आहे, बोध दिलेला आहे, की सर्वांनी या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचा शोध करा. कारण सद्गुरू वाचून सापडे ना सोय करावे ते पायाची. आणि म्हणून बोलता बोलता काही चुकलं असेल आपण उदाहरण कर्मानं मायबाप येणं त्यानं माफ करावं, आणि माफ करताना अशी आशा करते. आणि अशीच पुन्हा पुन्हा सेवा करण्याची संधी प्राप्त करून द्यावी अशी विनंती करून माझ्या प्रवचन रूपी सेवेला पूर्ण विराम देते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. सच्चिदानंद भगवान की जय. माऊली जय हरी माऊली. गेलं वाटतं मग. खूप हा, खूप छान सेवा झाली. त्यांनी अनुग्रहाचा आणि प्रबोधाचा विषय काढला तेव्हाच मला कळलं का हे बाबांच्या साधक आहेत. हो का? आहेत ना बाळासाहेब माऊली, बोला. हो. जय हरी माऊली. जय हरी. जय हरी. जय हरी. मी बाबांचा साधा आहे बघा.